नमस्कार मित्रांनो, आता आपण ज्येष्ठ गोठ्यावर पोहोचलोय. तर मित्रांनो, काल जे इंस्टावर जे व्हिडिओ अपलोड झाल्या ते नक्कीच कोणाला काही माहीत नव्हतं नक्की काय झाले. आपला देव बकासूर सीमेला का पळाला नाही. मोहित शेटनं जी अपडेट दिली की घरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळं जरा आपल्या देवाच्या घराला गालबोट लागणार, त्यामुळं आपण निघालोय. आणि मामांचा पुन्हा झाला, मोहित शेटचा माझा कॉल झाला की मी कसल्याही परिस्थितीत आज गोठ्यावर किती पण वेळ होऊन देईल, पण तिथं लगेच निकेला बोललं आपल्याला ताबडतोब निघायचं आहे की आज आता गोठ्यावर देवापाशी. पण काही कोण म्हणले की किंवा घराला जेसीबी लागलाय किंवा बिताड पडले, तसं काय तर अजून तर काय घडलेलं नाही किंवा काय नाही. आज आपल्यासमोर मामा आहेत. काय नक्की मामा, काय झालं होतं नक्की, म्हणजे कुठं होता तुम्ही जेव्हा ते सर्व लोक आले तेव्हा नेमकं तुम्ही कुठं होता? आम्ही घरी होतो, पण आपल्या वाटो येत होतो तेव्हा त्यांच्या रोडने हे दिसलं गाडी, त्याच्यात 204 सर्व्हे नंबर दिलता. त्याच्यामुळे आम्ही रोडला येऊन थांबलो पहिलेच खाली. आणि आम्ही खालीच, पण त्यांनी ते काही लोक बाया माणसं आणली होती, ती पूर्ण तयारीत आली. आम्हाला काय सांगितलं नव्हतं पहिलं बिल्डरने की आमच्या कोर्टात केस चालू आहे. मग कोर्टात केस चालू असला तरी असं ताबा बिबा घेता येत नाही कोणाला. तर आम्ही 112 नंबरला केलं. पोलीस प्रशासन बी लगेच आले, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. फक्त असं तर ती कधी बी रातची येणार बाया, कोणी माणसं घेऊन येणार, ती पण बोलत बी होती की आम्ही रातची येणार, माणसं घेऊन येऊन ताबा बिबा घेणार. फक्त केस चालू आहे, पण तोपर्यंत त्यांनी आमचं काय मान्य असेल कोर्टाचा निकाल तो आम्हाला मान्य आहे. म्हणजे त्यांनी असे करू नये आणि आम्हाला कोणी आज राजकीय मंत्री असेल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. म्हणजे आज त्यांनी म्हणजे थोडक्यात धमकी दिल्या का झाली की आम्ही निम्म्या रात्री कधी पण येऊ? हो, आम्ही कधी बी ताबा घेऊन म्हणले, आणि ती सगळी तयारी चालते, पत्रे बित्रे सगळं घेऊन आलती. म्हणजे सर्व जीसीबी सर्व हो टोटल. हो, स्वतः घेऊन आलती सगळी. मित्रांनो बघा, म्हणजे अचानक किंवा यांना किंवा खबर दिली नाही किंवा ह्यांना सांगितलं नाही किंवा काय नाही, अचानक आज आपल्या देवाच्या घराला लागलं असतं. पण शेवटी देवाचा आज खरोखरच आज कुठल्या रूपात आज मामा पण होते, त्यांचे भाऊ पण होते, सर्व घरात आले, पण आजूपर्यंत काय झालं नाही किंवा काय नाही. मग आता कसा निर्णय घेतलाय काय? नाही, आता आपण तुमच्या माध्यमात सांगतो, आपल्या बकासूर 12 वाजेपर्यंत आपल्या बकासूरच्या गोठ्यावर सिंपल आपण एक पत्रकार परिषद बाईट देऊन टाकूया. कारण कसं ते आपण बाईट नाही देते, ते अजून काहीतरी करणार, खोटे गुन्हे दाखल करणार. मित्रांनो विनंती आहे की उद्या 12 वाजेपर्यंत आपल्या आज देव आज 12 वाजेपर्यंत हा? आज 12 वाजेपर्यंत आज 12 वाजेपर्यंत आपल्या गोठ्यावर सर्वांच्या उडी होते. विनंती करतो की आज आपल्या देवानं कुठं नेलंय, आज बैलगाड क्षेत्र कुठे प्रत्येक नंदी रूपात आणलेला आहे. आणि खरोखर जेवढी फॅन लोक जेवढी आहेत तेवढी तर 12 वाजेपर्यंत द्या. कारण एक पत्रकार मिटिंग नका, तर आपल्या देवाच्या घराला गालबोट लागते कामाने. एक खरोखर काही जीवाचा प्राण होऊन देईल मला लागतं का, तर जी आपण घडवले प्रत्येक बैलगाडी क्षेत्रामध्ये बघतोय आज किती तर नाराज लोक होते नाशिककर. आज नाशिकरांनी कमी कमी जेव्हा आपला देव बकासूर गेला की एवढे फोन आणि एवढे कॉल, कमी कमी 25 ते 50% तिथून माणूस निघून गेला का, तर आपला देव बकासूर यांना बघायचा होता. मग काय सांगशील आज फॅन लोकांना की आज नाशिककरांना सांगते आज सर्व जरा नाराजच होते? नाही, आपण फॅनसाठीच आपण निर्णय अचानक घेतला. आपला पायरा बी झाला नव्हता. आपण बावड्या घोरपडे, राहुलाप्पा गोरे, पंडित शेठचे मुलगा, त्यांना आपण फोन केला आणि त्यांनी आपल्यासाठी एका शब्दावर बैल पाठवला त्यांचा. तर आपला कालपर्यंत पायरा बी नव्हता, पण नाशिककरांचं सगळ्या फॅन फोन आले की मामा आमच्यासाठी बैल येऊ द्या, पायरा नका करू, फक्त मैदानात उद्या आम्हाला बैल बघायचा. म्हणून आपण एवढा डिसिजन, आपला बैल बी हुशार आला. अरे मामा, मोहिला किती वाजता कॉल करणार झाला? मोहिलला आपण काय आलं, ते 12:30-1 वाजता आलेली, आपण कॉल केला की हाय ते तू निघून ये आणि ते सांग आपला बैल पाहणार नाही फायनलला, सेमी फायनलला. अजून त्यांची उतया किंवा किंवा काय त्यांनी हालचाल किंवा काय केली का म्हणजे दगड किंवा जीसीबी अंगावर घालायचे घराव किंवा काय? नाही नाही, तसं काय नाही केलं त्यांनी. त्यांनी बी खाली आपण गाडी आडती लावली होती, त्याच्यामुळे त्यांना वर येता आलं नाही. पण ते उद्या कुठून पी रातच्या डोंगरी जे आहे कुठून पिन लोक, त्याच्यामुळे आपल्याला कसं भीती वाटते. आम्ही 4-5 जण असतो गोट्यावर, म्हणजे आमच्या जीवाला बी धोका आहे परत. म्हणजे कुठून बी कसं बी 2-3 रस्ते आहेत ह्याला हो, इथे याला. पूर्ण डोंगरी नाही तर लोक पिन असतात. मित्रांनो बघा, आज त्यांच्या भावाचे आपण अश्रू पण बघितले. आज मित्रांनो ही कृत्य ती चांगली गोष्ट नाही किंवा अचानक येणं किंवा काय, सांगून या तुम्ही. सांगून आले की इथं कुणाला भीती नाही किंवा काय नाही. आजपर्यंत मामाने कुणाला मागं सर म्हणले नाहीत की तो देवाला कुठून कुठून लोक लांब द्या. फक्त असं कुठले कृत्य करताना सांगून या किंवा काय नाही, तुम्हाला कुठलं आरबांधा नाही ते येणं. फक्त विनंती करतो उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत जेवढे होतील तेवढे लोक या. आता मित्रांनो खूप रात्रीची वेळ झाली, आपण आपल्याला याचं नक्की काय झाले समजा. मग खरोखर आज भेट झाली आणि आज सर्व पण ह्यो कमबॅक लवकरच बघायला भेटेल. हो. म्हणजे आपल्या देव आहे गोट्यात, तर तो काय धक्का लागणार
नाही. नाही का आता सर्वांचा आशीर्वाद आहे मामा. हो. आज महाराष्ट्र नाक्क 14 दिवशी आपल्या देव बक्कासूरला बघते, त्यामुळे कोणाची काही भीती नाही किंवा काय नाही, कोणच काय आयुष्य करायचं नाही मामा. तरी या गोष्टीला किती दिवस झाले की चाललंय? हे आता आपल्याला माहित नाही, आता आम्ही शिकलेलो नाही, वडील पी शिकलेले नाही आमचे. मित्रांनो बघू शकता. चालतं, ठीक आहे. उद्या 12 वाजता सर्वजण या. आज आपल्याला पण जायचं आज कराडला. खातर उद्याच्याला मित्रांनो आपण लांब जाणार आहे, त्यामुळे आम्हाला म्हटलं मला कसल्या परिस्थितीत आज तुमची भेट घ्यायची आहे, मला देवापाशी यायचं आहे. धन्यवाद.